पावसाची भयंकर संततधार, अंगावर 100हून अधिक वार, रक्ताच्या थारोळ्यात बुडालेलं शरीर, पण हातातल्या तलवारी थांबायला तयार नाहीत. समोर हजारो शत्रूंची फौज उभी आहे, पण त्या खिंडीत एक असा वटवृक्ष उभा होता ज्याला पार करून जाण्याची हिंमत साक्षात मृत्यूचीही नव्हती. डोळे पांढरे पडले होते, श्वास कोंडत होता, पण कान मात्र एकाच आवाजाची वाट पाहत होते, तोफेचा आवाज. जोपर्यंत माझा राजा सुरक्षित गडावर पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी मरणार नाही, साक्षात यमालाही इथेच थांबवून ठेवेन. मित्रांनो, आज आपण अशा एका योद्ध्याची गाथा ऐकणार आहोत ज्याने मृत्यूलाही आपल्या शब्दावर नाचवलं, ज्याच्या स्वामीनिष्ठेची आणि पराक्रमाची बरोबरी जगात कोणीही करू शकत नाही. ही कहाणी आहे स्वराज्याच्या त्या अभेद्य ढालीची, वीर बाजी प्रभू देशपांडे यांची. नमस्कार मित्रांनो, ओळख आपल्या महाराष्ट्राची या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. जेव्हा जेव्हा आपण शिवचरित्र वाचतो तेव्हा अनेक योद्ध्यांची नावे आपल्या समोर येतात, पण काही नावे अशी असतात जी केवळ इतिहासाच्या पानांवर नाही तर आपल्या काळजावर कोरली गेलेली आहेत. बाजी प्रभू देशपांडे हे त्यातलंच एक नाव. तुम्ही कधी विचार केलाय का, असा कोणता माणूस असतो जो दुसऱ्याच्या जीवासाठी स्वतःचा जीव हसत हसत द्यायला तयार होतो? आजच्या स्वार्थी जगात जिथे लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांचे पाय खेचतात, तिथे 350 वर्षांपूर्वी एका माणसाने स्वराज्यासाठी स्वतःच्या रक्ताचा सडा घातला. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण बाजी प्रभूंच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून ते पावन खिंडीच्या त्या शेवटच्या श्वासापर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्ही फक्त इतिहास ऐकणार नाही तर तो डोळ्यांसमोर अनुभवणार आहात. बाजी प्रभू देशपांडे यांचा जन्म भोरजवळील शिंद या गावी एका चांद्रसेनीय कायस्थ कुटुंबात झाला. ते शरीरयष्टीने अत्यंत धिप्पाड, मजबूत आणि युद्धकलेत निपुण होते. विशेषतः दोन्ही हातात दांडपट्टा चालवण्यात त्यांचा हातखंडा होता. सुरुवातीला बाजीप्रभू हे कोणत्या सैन्यामध्ये होते माहितीये? ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात नव्हते. ते रोहिड खोऱ्याचे देशमुख बांदल यांचे दिवाण आणि सेनापती होते. बांदल देशमुख हे सुरुवातीला स्वराज्यात सामील होण्यास तयार नव्हते, त्यामुळे महाराजांनी बांदलांवर चाल केली. या युद्धात बाजींनी महाराजांच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. महाराजांनी बाजींची ती युद्ध कौशल्य, त्यांची ती स्वामीनिष्ठा पाहिली आणि ते थक्क झाले. बांदलांचा पराभव झाला, पण महाराजांनी बाजींना मारले नाही. त्यांना जवळ बोलावले, त्यांना स्वराज्याचे महत्त्व पटवून दिले. बाजी, ही ताकद, ही निष्ठा कोणा एका देशमुखासाठी का खर्च करता? या मातीच्या रक्षणासाठी, या रयतेच्या स्वराज्यासाठी तुमचा साथ आम्हाला द्या. महाराजांच्या या शब्दांनी बाजींचे हृदय जिंकले. आणि मित्रांनो, त्या क्षणी जो हात महाराजांच्या हातात गेला तो थेट मृत्यूच्या दारातच सुटला. काळ पुढे सरकत होता. अफजल खानाच्या वधानंतर स्वराज्याचा विस्तार वेगाने होत होता, पण या वाढत्या विस्तारामुळे आदिलशाही हादरून गेली. त्यांनी आपला सर्वात क्रूर आणि बलाढ्य सरदार सिद्दी जोहर याला महाराजांचा खात्मा करण्यासाठी पाठवले. 1660 सालचा तो काळ. महाराज पन्हाळगडावर होते. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला असा काही वेढा घातला की मुंगीलाही आत जाणे किंवा बाहेर येणे शक्य नव्हते. महिने उलटत होते. पावसाळा सुरू झाला. गडावरचे अन्नधान्य संपत आले होते. विचार करा मित्रांनो, सलग 4-5 महिने गडावर अडकून राहणे, बाहेर 40,000ची फौज आणि गडावर फक्त काही हजार मावळे. महाराज चिंतेत होते. जर महाराज तिथेच अडकले असते तर स्वराज्य तिथेच संपले असते. तेव्हा एक भयंकर धाडसी निर्णय घेण्यात आला, वेढा फोडून पळून जाण्याचा. पण हा वेढा फोडणार कसा? सिद्दी जोहरचा पहारा अत्यंत कडक होता. याच वेळी स्वराज्याच्या इतिहासात आणखी एका सूर्याचा उदय झाला, शिवा काशीद. मित्रांनो, या घटनेत आपण शिवा काशीद या वीराला विसरता कामा नये. शिवा काशीद हे दिसायला थोडेफार शिवाजी महाराजांसारखे होते. महाराजांचा ज्या दिवशी वेढा फोडून पळून जाण्याचा निर्णय झाला तेव्हा शिवा काशीद यांना महाराजांचा वेश घेऊन एका पालखीत बसून दुसऱ्या दिशेने पाठवण्याचे ठरले. आणि शिवा काशीद यांनी ही जबाबदारी हसत हसत घेतली. बघा मित्रांनो, शिवा काशीद यांना माहीत होते की आपण पकडलो गेलो तर मृत्यू निश्चित आहे, तरी पण त्यांनी ही जबाबदारी घेतली. महाराज त्यांना यासाठी नाही बोलले, पण शिवा काशीद त्यांना बोलले की महाराज, माझे भाग्य किती बघता, माझ्या आईबापाची पुण्याई बघता. जेव्हा मी तुमचे हे कपडे घातले तेव्हाच ह्यो शिवा मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फक्त. तुमच्या लक्षात येत नाहीये, पण मला स्वर्गाचे दार दिसतंय. अजून काय पाहिजे या शिवाला?
लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पण लोक माझ्या बाबतीत असं सांगतील की हा शिवा असा बिलंदर की शिवाजी राजांचा मरण मेला. स्वराज्यप्रती ह्या मावळ्यांचे हे प्रेम बघून खरंच डोळ्यात पाणी येते. त्यांनी मृत्यूलाही कवटाळण्यासाठी मागेपुढे नाही बघितले. बाजी प्रभू आणि शिवा काशीद, दोन वेगवेगळे निर्णय, पण एकच निष्ठा: स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं. योजना ठरली आषाढ पौर्णिमेच्या रात्रीची. रात्रीच्या अंधाराची साथ घेऊन पन्हाळगडावरून पायउतार व्हायचे आणि विशाळगडाकडे धावायचे. सिद्धी मसूद याला हुलकावणी देण्यासाठी शिवा काशीद यांनी महाराजांची कपडे घालायची आणि पालखीत बसून दुसऱ्या मार्गाने जायचे, जेणेकरून सिद्धीची दिशाभूल होईल आणि इकडे महाराजांना आणि बाजीप्रभूंना पुढे जाण्यासाठी पुरेसा वेळ भेटेल. 12 जुलै 1660, आषाढ पौर्णिमेची ती रात्र. तशी ती पौर्णिमा, पण आकाशात काळेकुट्ट ढग आणि मुसळधार पाऊस. महाराज, बाजीप्रभू, त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू आणि सोबत अवघे 600 बांदलवीर पन्हाळगडावरून निघाले. चिखलाने माखलेल्या वाटा, काटेकुटे, पण कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा नव्हता. लवकरात लवकर विशाळगडावर पोहोचणे एवढेच ध्येय होते. पन्हाळा ते विशाळगड हे अंतर साधारण 65 किलोमीटरचे आहे. हा संपूर्ण प्रवास एका रात्रीत आणि तोही भयानक पावसात करायचा होता. पण दुर्दैवाने सिद्धी मसूदला, म्हणजेच सिद्धी जोहरचा जावई, याला खरा प्रकार समजला. तेव्हा त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने आपल्या 3000 ते 5000 अत्यंत क्रूर आणि वेगवान सैनिकांना महाराजांच्या मागावर पाठवले. शत्रू वेगाने जवळ येत होता. त्यांचे घोडे, त्यांच्या मशाली आता लांबून दिसू लागल्या होत्या. आता काय करायचे? महाराज विशाळगडापासून अजून थोडे दूर होते आणि वाटेत लागली एक अरुंद खिंड, घोडखिंड. मित्रांनो, घोडखिंड ही अशी जागा होती जिथून एकावेळी फक्त मोजकेच लोक पुढे जाऊ शकत होते. बाजींनी क्षणाचाही विचार केला नाही. त्यांनी ती जागा पाहिली आणि महाराजांना थांबवले. इथला तो प्रसंग इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, महाराज, शत्रू जवळ आला आहे. तुम्ही इथून पुढे गडावर जा. मी या खिंडीतच थांबतो आणि या गनिमांना इथेच अडवून धरतो. महाराजांच्या डोळ्यात पाणी आले. आपला जीवाभावाचा सवंगडी आपण मृत्यूच्या दाढीत कसा सोडून जाणार? महाराज म्हणाले, बाजी, आपण सगळेच गडावर जाऊ, नाहीतर सगळेच इथे प्राण देऊ. तेव्हा बाजींचा तो आवाज घुमला, नाही महाराज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. माझ्यासारखे लाखो बाजी स्वराज्यासाठी प्राण द्यायला तयार आहेत, पण स्वराज्य घडवण्यासाठी एकच शिवाजी हवा. तुम्ही जा महाराज, ही बाजीची शपथ आहे तुम्हाला. अखेर जड अंतःकरणाने महाराजांनी बाजींचा निरोप घेतला. महाराज उरलेल्या 300 मावळ्यांसह विशाळगडाकडे निघाले आणि जाताना सांगून गेले, बाजी, आम्ही गडावर पोहोचलो की तोफांचे 5 आवाज करू, तोपर्यंत खिंड लढवा. बाजींनी खिंडीत आपले 300 मावळे उभे केले, छातीचा कोट केला आणि हातात दोन्ही दाणपट्टे घेऊन मृत्यूची वाट पाहू लागले. सकाळ झाली. सिद्धी मसूदचे सैन्य खिंडीच्या तोंडावर आले. त्यांना वाटले हे मूठभर मावळे आपल्याला काय अडवणार. त्यांनी पहिला हल्ला चढवला. हर हर महादेवच्या गर्जनेने ती घोडखिंड हादरून गेली. बाजींचे दोन्ही दांडपट्टे विजेसारखे फिरू लागले. समोरून येणारा प्रत्येक शत्रू बाजींच्या तलवारीला बळी पडत होता. रक्ताचे पाट वाहू लागले. मित्रांनो, कल्पना करा, समोरून हजारांची फौज आणि इथे फक्त 300 वाघ. लढाई भयानक होती. बाजींचे मोठे भाऊ फुलाजी प्रभू लढता लढता धारातीर्थी पडले. अनेक मावळे शहीद झाले. बाजींच्या अंगावर 1-2 नाही तर शेकडो वार झाले होते. शरीराच्या प्रत्येक भागातून रक्त वाहत होते. बाजी जमिनीवर कोसळायला हवे होते, पण नाही. तो माणूस कोणत्या मातीचा बनला होता देवास ठाऊक. डोळे गडाच्या दिशेने लागले होते आणि कान तोफेच्या आवाजाची वाट पाहत होते. मसूदचे सैन्य थक्क झाले होते. हा माणूस आहे की काय आहे असा प्रश्न त्यांना पडला होता. रक्ताच्या थारोळ्यात बुडालेला तो 60 वर्षाचा म्हातारा योद्धा साक्षात मृत्यूलाही मागे ढकलत होता. जोपर्यंत तोफा कडाडत नाहीत तोपर्यंत माझा प्राण या शरीरातून जाणार नाही, हा त्यांचा निश्चय होता. तिकडे महाराज विशाळगडावर पोहोचले, पण तिथेही त्यांना सूर्याराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी यांच्याशी युद्ध करावे लागले. युद्ध जिंकून महाराज गडावर पोहोचले आणि त्यांनी तोफखान्याकडे धाव घेतली. बाजी, माझा बाजी तिथे वाट पाहत असेल. आणि गडावरून तोफा कडाडल्या. धडाम 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 धडाम. 5 तोफांचे आवाज त्या दरीत घुमले. तो आवाज बाजींच्या कानावर पडला. रक्ताने माखलेल्या बाजींच्या चेहऱ्यावर एक शांत आणि समाधानी हास्य उमटले. माझा राजा सुरक्षित पोहोचला. आता मला मरण स्वीकारायला हरकत नाही. महाराज, या सेवकाचा शेवटचा मुजरा स्वीकारा. आणि त्यांच्या हातातली तलवार खाली पडली. स्वराज्याचा तो अभेद्य कडा कोसळला. बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले. मित्रांनो, 13 जुलै 1660चा तो दिवस. घोडखिंड बाजीप्रभू आणि त्यांच्या 300 बांदल वीरांच्या रक्ताने पावन झाली.
शिवाजी महाराजांना जेव्हा बाजींच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा ते खूप रडले. बाजीप्रभू आणि त्यांच्या 300 बांदलवीरांच्या रक्ताने पावन झाली म्हणून महाराजांनी या घोडखिंडीचे नाव बदलून पावनखिंड असे ठेवले आणि बाजींच्या त्यागाला अमर केले. आज आपण ह्या गोष्टी ऐकतो आणि आपल्याला अभिमान वाटतो. पण मित्रांनो, यातून आपण काय शिकायचंय? बाजीप्रभू देशपांडील यांनी आपल्याला निष्ठा काय असते ते शिकवलं. आजच्या काळात आपल्याला कोणासाठी जीव द्यायचा नाहीये, पण आपण आपल्या कामाशी, आपल्या ध्येयाशी, आपल्या कुटुंबाशी आणि आपल्या देशाशी तरी बाजींसारखी निष्ठा ठेवली पाहिजे ना. जेव्हा जेव्हा आयुष्यात संकट येतील, तुम्हाला वाटेल की आता आपण हरलोय, तेव्हा फक्त एकदा डोळे बंद करा आणि रक्ताने माखलेल्या त्या बाजींना आठवा, जे शेवटच्या श्वासापर्यंत हरले नव्हते. तुमच्यातही तोच पराक्रम जागा होईल. तुम्हाला आजची ही कहाणी कशी वाटली? बाजीप्रभूंच्या जीवनातील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त भावला? मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या अंगावर काटा आणला असेल आणि तुमच्या मनात शिवरायांबद्दल आणि त्यांच्या मावळ्यांबद्दलचा अभिमान आणखी वाढवला असेल, तर हा व्हिडिओ लगेच लाईक करा. आपल्या महाराष्ट्राचा हा महान इतिहास प्रत्येक घराघरात, प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबाला शेअर नक्की करा. आणि हो, अशाच प्रेरणादायी आणि अंगावर काटा आणणाऱ्या ऐतिहासिक कथा ऐकण्यासाठी ओळख आपल्या महाराष्ट्राची या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन म्हणजेच बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रोमांचक ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत सुरक्षित रहा, अभिमानाने जगा आणि गर्वाने सांगा, जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.